ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना ईबेवर आपण इंडियामधून कसं सेल करतो हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, जेव्हा आपण ई कॉमर्स एक्सपोर्ट इंडियामधून स्टार्ट करायचा विचार करतो तेव्हा ईबे हा एक आपल्याला खूप चांगला, सोपा आणि इझी टू ऑनबोर्ड ऑप्शन आपल्याला भेटून जातो. मित्रांनो, ईबेवर सेल करायसाठी कोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायला. पहिली स्टेप आहे मित्रांनो प्रोडक्ट रिसर्च. तुम्ही ebay.com वर जाऊन सर्च करू शकता की कोणते प्रोडक्ट इंडियामधून सेल होत आहेत, कोणते इंडियन सेलर्स किती मार्जिनला ते प्रोडक्ट सेल करतात. हा रिसर्च एकदा तुमचा कंप्लीट झाला तर तुमचा निश आणि प्रोडक्ट्स फायनल होतो. प्रोडक्ट्स फायनल झाल्यानंतर तुम्ही कंपनी सेटअपची तयारी करू शकता. कंपनी सेटअपमध्ये मित्रांनो GST, IC, करंट बँक अकाउंट भेटल्यानंतर AD कोड रजिस्ट्रेशन ह्या काही बेसिक स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायला लागतील. जेव्हा तुमचं कंपनी फॉर्मेशन होतं मित्रांनो तेव्हा तुम्ही KYC ला स्टार्ट करू शकता. ईबेवर पेमेंट एक्सेप्ट करायसाठी पिओनियर हा एक पेमेंट गेटवे आहे. सध्या इंडियन सेलरसाठी पिओनियरची KYC ही मस्ट आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी पिओनियरची KYC करा. पिओनियरची KYC झाल्यानंतर तुम्ही ईबेची KYC स्टार्ट करू शकता. जेव्हा मित्रांनो ईबे आणि पिओनियरची KYC तुम्ही कंप्लीट करता तेव्हा साईड बाय साईड तुम्ही एका शिपिंग कंपनीची पण KYC करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही DTDC, शिपरॉकेट, DHL असेल, FedEx असेल या काही कंपन्या एक्सप्लोर करू शकता. मित्रांनो, जेव्हा तुमच्या सर्व KYC कंप्लीट होतील तेव्हा तुम्ही प्रोडक्ट लिस्टिंगला स्टार्ट करू शकता. प्रोडक्ट लिस्टिंगसाठी मित्रांनो ईबे सगळ्यात आधी 250 लिस्टिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. ते 250 लिस्टिंग हे लिस्ट करा. पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची पहिली ऑर्डर भेटून जाते जर प्रॉपर प्राइसिंग आणि मार्केट रिसर्च केला असेल तर. अशा प्रकारे मित्रांनो आपण ईबेवर इंडियामधून सेल करू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा तुम्हाला तुमची पहिली ऑर्डर भेटली तर ऑर्डर भेटली आणि पेमेंट एक्सेप्ट केलं ह्या गोष्टींवर थांबू नका. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला काही कॉम्प्लायन्स मीट करायचा असतो, जसं की शिपिंग बिल क्लोजिंग, EBRC घेणे. हा कॉम्प्लायन्स पण एंड टू एंड करा. तुम्ही फ्युचरमध्ये एक्सपोर्टच्या ट्रेडमध्ये एकदम सिक्युअर होऊन जा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला ई कॉमर्स एक्सपोर्ट स्टार्ट करायचं असेल तर एक्सपोर्ट सारथीमधून आपण एंड टू एंड सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता आणि तुमचा ई कॉमर्स एक्सपोर्ट हा इझिली स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.